मराठा समाजावरची जी प्रतिक्रिया आहे, लोक विरोधक जे फिरवत आहेत सगळीकडे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही एक मराठा समाजातून येता. मी पण आता ऐकतोय, म्हणजे आतापासून ऐकतोय, ह्याच्या आधी कधी ऐकलं नाही. सरांचं तिकीट डिक्लेअर झाल्यानंतरच हे आरोप व्हायला लागले. त्याच्या आधी काही कुठं ऐकू नव्हतं किंवा कोण बोललं नाही. सर मठात बोलले, यार मठात त्यांचा समाज गोळा झालता. सर एक शिक्षक आहेत, ही काय विसरून जाऊन चालणार नाही. ज्या वेळेला एखादा विशिष्ट मॉब समोर असतो तेव्हा ओघात काय एक दोन शब्द गेले असतील, मी नाही म्हणत नाही, कारण ते शिक्षक आहेत. ओघात बोलताना सगळा माळी समाज समोर आहे, बोलले असतील एखाद दुसरा शब्द, पण त्यांनी काय कृतीत आलोय का? जे बोलले त्यांनी कृती केली असेल तर दाखवावं, आम्ही अजून सुद्धा त्याला तयार आहे. त्यांनी कृतीत काय केलंय का? तुम्ही नाही का कोण बोलला आतापर्यंत? तुम्ही कृती केल्या त्या, तरी आम्ही कधी टीका केली नाही. मग कशाला सारखं सर बोलले यार, मठ त्यांचा आहे, समाज त्यांचा आहे, समाजासाठी चार शब्द गेले असतील, त्यांचं कृतीत काय आलेलं नाही. त्यामुळे सारखं तुमतून वाजत बसू नका. तुम्ही मुतारे घेतल्या 2022ला, त्या अजून आडव्या आहेत ती बघा. सर बोलला, सर काय केला, कोण कुठं मुतला, काय केलं हे बघू नका. तुमचा मागचा सरपंच तुमचाच होता, मागची बॉडी तुम्ही वापरली. त्यांनी काय केलं, त्यांनी मुतारे घेतलेले अजून बी तुम्हाला लावता आले नाही द्या, ती बघत बसा म्हणावं. सर बोललं काय एका दुसरं गेला असेल, तुमच्यातून नाही गेला आतापर्यंत. मराठा समाजामध्ये रोष नाही त्यांच्यावर, अजिबात रोष नाही. 80% समाज मत पडणार आहेत त्यांना. आज भारतीय जनता पार्टी हा बहुजनांचा पक्ष आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर डॉक्टर जयंत शिवाजीराव चव्हाण, आपला ऋषिकेश बाळासाहेब देशमुख, महेश आप्पासाहेब देशमुख, मनीषा पाटील, अनेक उमेदवार, 7 ते 8 उमेदवार हे मराठा समाजाचे आहेत. भारतीय जनता पार्टी हा सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. आजपर्यंत तुम्ही त्यांच्यावरती ब्राह्मणांचा पक्ष, एका जातीचा पक्ष म्हणून हिणवलं, परंतु तो आरोप सुद्धा सिद्ध झालेला नाही. त्यामुळे एका व्यक्तीला बदनाम करणं हे मला अत्यंत, एक मतदार म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचा मी 14 वर्ष झाली काम करतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तालुका कार्य होतो, विश्व हिंदू परिषदेचा सहमंत्री होतो. हे जे आरोप चालू आहेत ते सगळे चुकीचे आहेत. सर्वांना योग्य सन्मान देणं, प्रत्येक जातीला सोबत घेऊन जाणं हे भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे. आणि याच जीवावरती आज भारतीय जनता पार्टी हा जगातला 1 नंबरचा पक्ष झालेला आहे आणि ते विरोधकांना सहन होईनासं झालेलं आहे. म्हणून आज जरांगे पाटील साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत आणि युटी जाधव सर हेच आमचे आटपाडीचे नगराध्यक्ष ठरतील, हा माझा ठाम विश्वास आहे. काय सांगाल? मराठा समाजातून येताय तुम्ही आणि युटी जाधव सरांवर आरोप होत आहेत. युटी जाधव सर आणि आम्ही म्हणजे आमचा असा सर्वसमावेशक असा ग्रुप कॉलेजला होता. 1998 ते 2000 पर्यंत आम्ही एकत्र होतो. त्यावेळेस त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्याचं नेतृत्व माननीय युटी सरांनी केलं. आम्हाला ते सर्व म्हणजे सगळे समाजातले घटक असणारे आम्हाला सगळ्यांना ते दिल्लीला घेऊन गेलते. तिथं त्यांनी आमचं नेतृत्व केलं. एवढं म्हणजे हे आरोप मला असं वाटत नाही की ह्याच्यात काय तथ्य आहे, कारण आम्ही ठामपणे तेव्हाही होतो, मधल्या काळातही आहे. म्हणजे नोकरीच्या निमित्तानं बाहेर गेलो, परवा गेलो आणि आजही आम्ही युटी सरांच्या बरोबर आहे. ते म्हणजे ह्या आरोपात तथ्य असूच शकत नाही. कारण का त्यांनी जे आम्हाला कॉलेजपासून ते आतापर्यंत जे नेतृत्व दिले तेच आज दिसते. एक तीळ मात्र ही शंका येत नाही आम्हाला की युटी सर म्हणजे असं काही बोलू शकतील आणि बोलूच शकत नाही. याच्यावर ठाम आहे. चॅलेंज केलंय की काहीतरी बक्षीस लावले, काही रक्कम लावल्या कुणी सरांनी, असं सिद्ध करून दाखवा. आणि मग एवढ्या निधड्या छातीनं आमचे मित्र का एवढी रक्कम लावतील? एवढ्या निधड्या छातीनं ते बोलते त्या अर्थी 100% फुल ऑफ कॉन्फिडन्स आहे त्यांना की नाही हे असं मी बोलूच शकत नाही. त्यांना डॅमेज करायसाठी हा प्रयत्न केला. हा, आता इलेक्शन कॅम्पेनिंग मध्ये काही होऊ शकतं. खोटा आरोप आहे, धांदार खोटा आरोप आहे. आमचे मित्र युटी सर अशा पद्धतीनं बोलू शकत नाहीत. याच्यावर आम्ही ठाम आहे सगळे. डॉक्टर आता मीही मराठा समाजातून येतो. भारतीय जनता पार्टीनं मला पण उमेदवारी दिलेली आहे. भारतीय जनता पार्टी असे कुठल्या जातीपाती किंवा ह्याच्यात असं बिलकुल मला तरी समज आलेला नाही आहे. आणि हे सगळं मला तर वाटतं हे सगळं खोटं चाललेलं आहे. आता हे जो त्यांच्यावरती डाग त्यांनी लावलेला आहे तो पुसण्यासाठी मराठा समाजातून काय रणनीती राहिला ते मी सांगू शकणार नाही, पण हे निवडणुकीच्या काळात हे असे आरोप वगैरे चालूच राहतात. हे आपण इग्नोर केले पाहिजे. मराठा समाज बांधवांना काय आव्हान कराल? मी तर म्हणेल जातीपातीचं राजकारण न बघता उमेदवार
तुमचा पक्ष बाकी सगळं बघून त्यांनी विकास आणि हे सबका साथ सबका विकास बघून लोकांनी मतदान करावं.